मी सुभाष बरोतकर गणेश गीते गोकुळ गीते यांचे अभिनंदन करतो आणि गोकुळचा हा विजय, या विजयाला फक्त विजय एवढंच एक नाव देता येईल. याच्यासारखा विजय नाही, याच्यासारखा ऐतिहासिक विजय नाही. मी कित्येक 3 ते 4 MLC पाहिल्या, कितीतरी खासदार आमदारांचे इलेक्शन पाहिले, पण एवढा अभूतपूर्व विजय आणि अभूतपूर्व नगरसेवकांनी किंवा जनतेने दिलेला प्रतिसाद हा प्रचंड आहे. याच्यासारखा विजयच नाही. मी परत सांगाल की विजय हा शब्द जो आहे तो खऱ्या अर्थी आज खऱ्या अर्थी विजय याचा अर्थ काय असतो हे आम्हाला कळतं आहे. आम्ही खूप प्रयत्न करीत होतो, काय करीत होतो आणि किती डावपेच आखले जात होते, कशा पद्धतीने गोकुळला थांबवण्याचा प्रयत्न केला जात होता, अनेक पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु ज्या पद्धतीने सगळे कार्यकर्ते सगळे हितचिंतक गोकुळच्या पाठीमागे उभे होते, मी सर्वांचं अभिनंदन करतो, सर्वांना मनापासून थँक्यू बोलतो. अजून एकदा म्हणतो की गोकुळ गीते आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. विजय असो, गोकुळ गीते आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गोकुळ भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गोकुळ गीते माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नाशिक. आज झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझा पुतण्या गोकुळ गीते आज प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येऊन महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने गीते परिवाराचा जो काही वारसा आहे खऱ्या अर्थानं माझा गोकुळला मिळाला आणि गोकुळ या ठिकाणी राजकीय सामाजिक जीवनामध्ये मार्केटमध्ये काम करताना या ठिकाणी आम्ही असं कुटुंब पुढे गेलो. 97 साली असाच एक संधी गीते परिवारामध्ये आमदारकीची आली होती. रावसाहेब पाटील कदम अपघाती गेल्यानंतर त्या ठिकाणी मला अपक्ष म्हणून मालोजीराव मोगल यांनी उभं केलं होतं, परंतु त्यावेळेस पवारसाहेबांनी माघार घेऊन आमची आमदारकी थांबवली होती. नंतरच्या काळात गणेश विधानसभेला उभं राहिला 2024 साली, त्यावेळेस आमची संधी गेली आणि तिसरी संधी आमची असल्यामुळे मतदारांनी खऱ्या अर्थानं आमच्या गीते परिवाराला न्याय दिलेला आहे आणि आज गोकुळ या जिल्ह्याचा आमदार झालेला आहे. धन्यवाद.